तो रोज दारू पिऊन घरी यायचा, बायकोला मारायचा आणि देवघरासमोर उभं राहून म्हणायचा, तुझा स्वामी असेल तर आधी मला थांबवून दाखव. एका रात्री तर त्याने रागा स्वामी समर्थांचा फोटो खाली फेकला. बायकोच्या डोळ्यात अश्रू होते, पण हात जोडलेलेच होते. पण काही दिवसांनी त्याच माणसाचा जीव मृत्यूच्या दारात अडकला आणि ज्या स्वामींचा तो अपमान करत होता त्याच अदृश्य हातांनी त्याला वाचवलं. रुग्णालयात शुद्धीवर येताच तो फक्त एकच वाक्य बोलला, मी ज्यांची थट्टा केली त्यांनीच मला दुसरं आयुष्य दिलं. लग्नाच्या सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण काही वर्षांनी तिच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस भीतीने सुरू होऊ लागला. कारण तिचा नवरा संदीप दारूच्या आहारी गेला होता. पहिले फक्त मित्रांसोबत कधीतरी पिणं होतं, नंतर ती सवय झाली आणि मग तीच त्याच्या स्वभावात उतरली. घरी येताना तो अनेकदा नशेत असायचा. लहानसहान कारणावरून राग काढायचा, भांडायचा, कधी वस्तू फेकायचा, कधी तिच्यावर हातही उचलायचा. त्या घरात आवाज मोठा असायचा, पण तिचा आवाज मात्र कमी होत गेला. तिचं नाव होतं माया. ती जास्त बोलत नसे, कारण तिला माहीत होतं उत्तर दिलं तर रात्र अजून कठीण जाईल. पण एक गोष्ट मात्र ती कोणत्याही परिस्थितीत सोडत नव्हती. दररोज सकाळी देवघरात दिवा लावून स्वामी समर्थांची सेवा करणं. पहाटे उठून घर आवरायचं, पाणी भरायचं आणि देवासमोर बसून शांतपणे नामस्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तिच्यासाठी तेच आधार होतं. पण संदीपला हे अजिबात आवडत नव्हतं. तो अनेकदा चिडून म्हणायचा, हे नाव घेत बसून काय मिळतं तुला? कधी देवघरासमोरचा दिवा विझवायचा, कधी फोटो बाजूला फेकायचा, कधी म्हणायचा, तुझा स्वामी असेल तर आधी माझं आयुष्य बदलून दाखव. माया शांत राहायची, कारण तिला माहीत होतं श्रद्धा सिद्ध करायची नसते, जगायची असते. एका रात्री तर मर्यादा ओलांडली गेली. संदीप खूप नशेत घरी आला. घरात पैसे नव्हते. त्याने पुन्हा भांडणं सुरू केलं. देवघरात दिवा पेटलेला पाहून तो संतापला. त्याने हाताने देवघर ढकललं. फोटो खाली पडला आणि तो मोठ्याने ओरडला, आजपासून या घरात ही पूजा बंद. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने खाली पडलेला फोटो उचलला, हळू स्वच्छ केला आणि पुन्हा जागेवर ठेवला. संदीपने रागात तिच्यावर हात उचलला. त्या रात्री ती खूप रडली, पण दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा उठली आणि पुन्हा दिवा लावला, कारण श्रद्धा दुखावली जाऊ शकते, तुटत नाही. दिवस गेले. संदीपची सवय वाढत गेली. कर्ज वाढलं, काम बिघडलं, मित्र दूर गेले. एक दिवस त्याला मोठ्या शहरात माल पोचवण्याचं काम मिळालं. तो निघाला. माया नेहमीप्रमाणे देवघरासमोर उभी राहिली. फक्त एकच प्रार्थना केली, स्वामी यांना सुरक्षित परत आणा. त्या दिवशी संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण संदीपचा फोन आला नाही. मायाचं मन अस्वस्थ झालं. मध्यरात्री अचानक फोन आला. समोरून कोणीतरी घाबरलेल्या आवाजात म्हणालं, अपघात झाला आहे. तिच्या हातातून फोन सुटला. संदीप ज्या ट्रकमध्ये होता तो मोठ्या अपघातात सापडला होता. समोरचा भाग पूर्ण चिरडला होता. लोक म्हणत होते यातून वाचणं अशक्य होतं. माया रडतच तिथे पोचली. रुग्णालयात संदीप शुद्धीत होता, पण चेहरा पूर्ण हादरलेला. तिने जवळ जाऊन विचारलं, काय झालं? संदीप बराच वेळ काही बोललाच नाही. मग हळू आवाजात म्हणाला, अपघाताच्या क्षणी मला वाटलं सगळं संपलं, पण अचानक कोणीतरी पांढऱ्या वस्त्रात समोर उभं होतं. त्यांनी माझ्या बाजूचा दरवाजा उघडला, मला बाहेर ढकललं आणि पुढच्या क्षणी ट्रक पूर्ण चिरडली. माया शांत झाली, कारण तिच्या अंगावर शहारे आले होते. संदीप पुढे म्हणाला, मी बाहेर आलो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं, पण चेहरा अगदी तुझ्या देवघरातल्या फोटोसारखा होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदाच त्याचा आवाज तुटला. मी किती चुकीचा होतो. ज्यांची थट्टा केली, ज्यांचा अपमान केला, त्यांनीच मला वाचवलं. दुसऱ्या दिवशी घरी परतल्यावर संदीप थेट देवघरासमोर गेला. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसला आणि मोठ्याने रडू लागला, महाराज मला माफ करा. मी अज्ञानात बोललो. मी माझ्या पत्नीचा अपमान केला, तिच्या श्रद्धेची थट्टा केली, तरीही तुम्ही मला वाचवलात. त्या दिवशी पहिल्यांदाच मायाने त्याला इतकं नम्र पाहिलं. त्या दिवसानंतर घरात बदल सुरू झाला. दारू बंद झाली, वाईट संगत सोडली. सकाळी तो स्वतः उठून देवघर साफ करू लागला. माया दिवा लावत असे आणि आता संदीप स्वतः हात जोडत म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. हळूहळू काम पुन्हा सुरू झालं. कर्ज कमी झालं. घरात भांडण्याऐवजी शांतता आली. एक दिवस संदीप मायाकडे पाहून म्हणाला, मी संकटातून बाहेर आलो कारण तुझी श्रद्धा कधी ढळली नाही.
तू सोडलं असतंस तर कदाचित मीही संपलो असतो. माया फक्त हसली कारण तिला उत्तर माहीत होतं. श्रद्धा कधीकधी आपल्यासाठी नाही, आपल्या प्रिय व्यक्तीच्या उद्धारासाठी टिकवावी लागते. आज त्यांच्या घरात रोज पूजा होते, नामस्मरण होतं आणि संदीप जेव्हा कोणाला संकटात पाहतो तेव्हा एकच सांगतो, देवताची थट्टा करू नका, कारण कृपा कधी कोणत्या क्षणी जीवन बदलवेल सांगता येत नाही. जर आपल्याला वाटतं असेल की श्रद्धा माणसाचं आयुष्य बदलू शकते तर कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा. अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कदाचित आपल्या एका शेअरमुळे कोणाच्या आयुष्यात श्रद्धेचा दिवा पुन्हा पेटेल. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.